जळगावचे महायुतीचे उमेदवार असणाऱ्या स्मिता वाघ यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय आणि यावेळी त्यांनी जळगावकर आपल्याला मोठ्या मतांनी विजयी करतील असा विश्वास सुद्धा व्यक्त केलाय। महायुतीच्या उमेदवार असलेल्या स्मिता वाघ यांनी मतदान केलेलं आहे। सकाळी ठीक 7च्या ठोक्याला त्यांनी मतदान केलेलं आहे। डांगर गावामध्ये सगळ्यात पहिलं मतदान तुम्ही केलेलं आहे। काय भावना होत्या मतदान करतानाच्या, काय विश्वास वाटतोय लोकांना, मतदारांना काय आवाहन करणार? डांगरला मी माझं पहिलं मतदान आज या ठिकाणी केलेलं आहे। लोकशाहीच्या एका मोठ्या निवडणुकीला आज आम्ही सामोरे जात आहोत आणि ह्या लोकशाहीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना मनामध्ये एक विश्वास आहे, कारण जनता पाठीशी आहे। डांगरचे सगळे लोक माझ्या पाठीशी आहे, माझे नेते माझ्या पाठीशी आणि जनतेला विकास हवा आहे। जनता विकासाच्या पाठीमागे आहे आणि जनतेच्या विकासाच्या जोरावरच आम्ही ह्या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि 100% विजय हा विश्वास या ठिकाणी आहे। जळगावकरांना नेमकं मतदानासंदर्भातलं काय आवाहन कराल? कारण मागचे आतापर्यंत 3 टप्पे पार पडले। आपण पाहतोय की जे मागच्या वेळेस म्हणजे 2019 मध्ये जितकं मतदान झालं होतं त्यापेक्षा कमी मतदान होतंय। जळगावकरांना काय आवाहन कराल आणि जळगावकरांबद्दल काय विश्वास आहे? मतदान होईल भरपूर असं वाटतंय का? मला जळगाव लोकसभेच्या सगळ्या मतदारांवर 100% विश्वास आहे की ते आज मतदानाला नक्की जातील। कालपासून इथलं वातावरण बदललेलं आहे, काल पाऊस पडलेला आहे, आज थोडंसं वातावरण इथलं थंड आहे। पण मी सगळ्यांना आव्हान करणार आहे की पावसाची तमान न बाळगता, उन्हाची तमान न बाळगता लोकशाहीमध्ये मतदान हे अतिशय श्रेष्ठ मतदान आहे। त्यामुळे आपण सगळेजण देशाच्या निवडणुकीला सामोरे जात आहात, तर प्रत्येकाने मतदान करावं असं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करते। साधारण किती टक्के मतदान होईल जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये असा तुमचा अंदाज? आमचा अंदाज आहे की साधारणतः 60-65च्या दरम्यान हे मतदान होईल असा या ठिकाणी विश्वास आहे। कॅमेरा पर्सन विकास खवळेसह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, जळगाव।